भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्याकरता तळागाळापासून गावखेड्यांपासून तर मोठमोठ्या शहरात निर्भीडपणे कार्य करीत असलेली संघटना म्हणजे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती। ही संघटना स्वतंत्रपणे संपूर्ण भारतात कार्यरत असून कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा संलग्न नाही। संघटनेची स्वतःची कार्यकारिणी असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने संघटनेचे काम चालते। प्रत्येक गावात, जिल्ह्यात आणि शहरात संघटनेचे पदाधिकारी असून दारूबंदी, सट्टा, जुगार, ग्रामपंचायत भ्रष्टाचार तसेच रस्ते, पाणी, अन्न अशा मूलभूत गरजांच्या ठिकाणी होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे व समूळ नष्ट करण्याचे कार्य ही संघटना करीत आहे। नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यास भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते। त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या, तसेच नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। या राज्यस्तरीय मेळाव्यात जळगाव, धुळे, सटाणा, परभणी, येवला, धाराशिव, मालेगाव, नांदगाव व नाशिक या ठिकाणाहून पदाधिकारी उपस्थित होते। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नाशिक समाचारला मुलाखत देताना अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांना हात घातला। नाशिक येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट मिशनच्या वतीनं कार्यकर्त्याचं राज्यस्तरीय शिबिर संपन्न झालं। या शिबिरामध्ये येत्या वर्षभरामध्ये जी काही कामं करायची आहेत त्याबाबत चर्चा झाली। विशेषतः ग्रामीण भाग आज दारूमुळे पूर्णपणे बेचैन झालेला आहे आणि या बाबीला राज्यातला पोलीसवाला मदत करत आहे आणि प्रचंड मोठं करप्शन झाल्यामुळे आज खिडी ओस पडत आहे। म्हणून या सरकारने या महाराष्ट्राचं नाव बदलून मध्य राष्ट्र ठेवलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये राज्यभर आम्ही दारू विरोधामध्ये मोहीम चालू केलेली आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, लाईनमन हे सर्व लोक आमची घर सज्जामध्ये आहेत असे खोटे दाखले देऊन या मार्चमध्ये 4000 कोटी रुपयाची त्यांनी चोरी केलेली आहे आणि याला विशेषतः सरकारचं मोठं अभय आहे आणि म्हणून आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की यांच्या विरोधामध्ये 420च्या तहत केसेस दाखल करायचे आहेत। त्याचबरोबर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये जो अनागोंदी कारभार झालेला आहे त्या कारभाराची चौकशी करा आणि त्या ठिकाणी प्रशासक नेमा अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। विशेषतः या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा आहे, आमची संघटना आहे, स्वतंत्र आहे। धन्यवाद।